नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डोसा, बटाट्याची चटणी आणि नारळाची चटणी बघूया. त्यासाठी मी हे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 2 चमचे चणा डाळ आणि 1 चमचा मेथी भिजत घालून ते छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि रात्रभर हे असं भिजत ठेवलेलं आहे. त्यासाठी ही बटाट्याची चटणी करण्यासाठी बघा आपण हे 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आणि हा कढीपत्ता पण घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण ही नारळाची चटणी करण्यासाठी हे सुकं खोबरं आहे, ह्याचे असे काप करून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ही कोथिंबीर. तर सुरुवातीला आपण ही खोबऱ्याची चटणी करून घेऊ. हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. त्यात थोडंसं आलं लसूण टाकू, 1 चमचाभर जिरं आणि थोडंसं आपल्याला दही टाकायचं याच्यात. 1-1.5 चमचा दही टाकलेलं आहे मी. आणि हे सगळं साहित्य आपल्याला छान असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. काढून घेऊ आपण एका भांड्यामध्ये. आता याला आपल्याला एक छान असा चुरचुरीत असा तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे गरम करायला. त्यात टाकू आपण अर्धा पळी तेल. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की त्यात टाकू आपण मोहरी. मोहरी छान तडतडायला लागली, पूर्ण मोहरी आपली अशी फुटली की मग आपल्याला त्याच्यात इतर साहित्य टाकायचं आहे. मोहरी आपली बघा आता छान अशी फुटायला लागलेली आहे. त्यामध्ये आपण लाल मिरची आणि कढीपत्ता टाकूया आणि थोडंसं हिंग टाकून हे झाकून ठेवू जरा 2 मिनटासाठी. बघू आपण काढून प्लेट. मस्त असा आपला तडका छान झालेला आहे तयार. आता हा तडका आपल्याला या खोबऱ्याच्या चटणीवर टाकायचा आहे. चमच्याने छान असं याला मिक्स करून घेऊ आपण. आता मस्त आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली. ज्यावेळेस ओलं खोबरं अवेलेबल नसेल त्यावेळेस ही चटणी आपण करू. आता बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची चटणी कशी करायची ते बघू आपण. कढई छान गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये टाकूया तेल. 1-1.5 पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल छान गरम होऊ द्यायचे. या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला जिरे टाकायचे. जिरे छान असे तडतडले की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा चिरलेला कांदा. हा कांदा आपल्याला छान असा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकू याच्यातच. ही हिरवी मिरची मस्त परतून घेऊ आपण हे. आता हा चिरलेला टोमॅटो आहे, तो टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये टाकूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे.
टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकू आपण याच्यात. मीठ टाकल्यामुळं आपले टोमॅटो जे आहेत ते लवकर शिजून निघतात, मऊ होतात. आपले टोमॅटो आता छान असे मऊ होत आलेले आहेत बघा. त्यात टाकू आपण आता हळद. थोडीशी जिरे पावडर. थोडंसं लाल तिखट. हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात हे जे बटाटे आहेत, उकडलेले बटाटे, हे चांगले मी बारीक असे याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते सगळे टाकायचे आहेत. या डोस्यासोबत ही जी बटाट्याची भाजी आहे ही खूप छान लागते. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची. थोडंसं चवीपुरतं आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला ही. आता वरून टाकू आपण ही चिरलेली कोथिंबीर. आता कढईवर एक झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊ देऊ याला. आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बघा ही बटाट्याची. गॅस कमी करूया आता. तर भाजी तयार आहे, आपली खोबऱ्याची चटणी पण तयार आहे. आता आपण पटकन डोसे तयार करायला घेऊ. तर हा डोस्याचा तवा मी ठेवलेला आहे गॅसवर. एकदम मंद आचेवर आपल्याला हा तवा गरम करून घ्यायचा आहे. ब्रशच्या साहाय्यानं आपल्याला या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता जे आपलं डोस्याचं पीठ आहे हे पळीच्या साहाय्यानं आपल्याला या तव्यावर पसरून घ्यायचं आहे. छान असा आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आता वाढवायची आपल्याला.
बघा आता आपल्याला हे डोस्याचे ज्या कडा आहेत ह्या कडा चांगल्या सुटायला लागलेल्या दिसायला लागलेल्या आहेत. आता उलथण्याच्या साहाय्याने बघू आपण. मस्त आपला डोसा तयार होतोय. आता ही जी खालची बाजू आहे ती सोनेरी रंग आल्यासारखा ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागेल त्यावेळेस आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीनं बघा. तर अशाच पद्धतीनं आपण आता बाकीचे पण डोसे तयार करून घेऊया. मस्त असे पातळ पातळ छान असे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे. याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण डोस्याचं पीठ टाकतोय तव्यावर त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि डोसा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची. मस्त आपला डोसा तयार झालाय बघा सोनेरी रंगावर. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे बघा आपल्याला ही बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी आणि डोसे तयार आहेत. मस्त आपला डोसा खाण्यासाठी तयार आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.